नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण रिसेंटली जो DJI 6 जो घेतलेला आहे ॲक्शन कॅमेरा, तर त्याचे 3 इम्पॉर्टंट आपण ॲक्सेसरीज घेतलेली आहे. घेणे गरजेचे होते. ती कोणती ॲक्सेसरीज आहे आणि आपण ते कुठून घेतली आणि त्या ॲक्सेसरीजमध्ये काय आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि त्या ॲक्सेसरीजची लिंक वगैरे तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि ती खूप आपल्याला गरजेची आहे. तर ती ही ॲक्सेसरीज आहे. जसं हे वॉटरप्रूफ केस आहे, त्याच्यानंतर स्क्रीन आणि लेन्स प्रोटेक्टर आहे आणि इथं सर्वात महत्त्वाचे आहे की आपल्या ह्याच्यामुळे मोटो ब्लॉगिंग व्हिडिओ जो इन्हान्स होऊ शकतो ते म्हणजे ND फिल्टर. हे ND फिल्टर आहेत. तर हे फिल्टर यूज करून आपला व्हिडिओची जी क्लॅरिटी आहे थोडी अजून इन्हान्स होऊ शकते मोटो ब्लॉगिंगसाठी. तर चला मी तुम्हाला दाखवतो या ॲक्सेसरीजमध्ये काय भेटतंय आणि काय आहे. हे आपल्याला ॲक्शन कॅमेरा सोबत भेटत नाही, आपल्याला वेगळी परचेस करावी लागते आणि DJI स्वतः हे बनवते पण ते आपल्या इंडियामध्ये भेटत नाही. त्याचे कॉम्पिटिटर जे आहेत टेलिसिन कंपनी आहे. ही टेलिसिन कंपनी या DJI ॲक्शन ज्या कॅमेरा आहेत 3, 4, 5, 6 त्याच्यासाठी हे ॲक्सेसरीज बनवते आणि क्वालिटी चांगली असते, एक नंबर आहे. चला आपण आता अनबॉक्स करूया, दाखवतो मी तुम्हाला काय आहे या प्रोडक्टमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे ह्या 3 ॲक्सेसरीज आहे. हा ND फिल्टर आहे, हा वॉटरप्रूफ केस आहे आणि ही स्क्रीन प्रोटेक्टर आहे. तर आपण वन बाय वन तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर या बाजूला ठेवूया. तर पहिलं आपण हा वॉटरप्रूफ केस ओपन करूया, याच्यामध्ये काय भेटतं बघूया. आणि हे बघा, हा मॉडेल नंबर आहे आणि हा SKU आहे. तुम्ही सर्च करून तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही हे मॉडेल नंबर हिशोबाने तुम्ही मागू शकता. तशी तुम्हाला मी लिंक देतो. अशी काय पॅकेजिंग आहे. केसिंग तर चांगलीच मोठी आहे, पॅकेजिंग चांगली आहे याची. यूजर मॅन्युअल आहे. त्याच्यानंतर हा एक थंब स्क्रू आहे याच्यात. हे बघा, क्वालिटी चांगली आहे याची. त्याच्यानंतर हा असा काही केस आहे. इथे पॉवर बटन, इथे रेकॉर्ड बटन, ही टेलिसिनची ब्रँडिंग आहे आणि आहे चांगलं आहे. तर चला आता ओपन करूया. अरे, याच्यामध्ये 3 अँटी फॉग रबर भेटतात. हे बघा, हे असे अँटी फॉग रबर आहे. हे जर याच्यामध्ये चुकून जर पाणी वगैरे गेलं हलकं, म्हणजे ओपन करताना, तर ह्याच्यामध्ये फॉग जमा होणार नाही ह्या रबरमुळे. इथे बघा, इथे स्लॉट दिला आहे. ते रबर असे इथे टाकायचे आणि आपला कॅमेरा टाकायचा. हां, तुम्हाला दाखवतो. हे यूजर गाईड आहे आणि हा आपला कॅमेरा. हे बघा, असा काय एकदम परफेक्ट फिट बसतो. भारी. तर ही अशी काही ॲक्सेसरीज आहे, चांगली आहे, एकदम मजबूत आहे आणि उपयोगाची आहे. तर चला याला बाजूला ठेवूया. तर आपण आता हा ND फिल्टर आपण ओपन करणार आहे. तर तुम्ही याचा मॉडेल नंबर बघू शकता इथे. हे बघा, हा मॉडेल नंबर आहे. ॲक्शन 6साठी कम्पॅटेबल आहे. तर चला ओपन करू याला. हे असं काय फिल्टर आहे. 1, 2, 3, 4 हे 4 फिल्टर आहेत. ND32, ND16, ND8 आणि हा CPL. तर एक काढून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा असा काही फिल्टर आहे. हा डायरेक्ट लेन्सवरती अटॅच होतो. तो तुम्हाला लावून दाखवतो. हा आपला कॅमेरा असा फक्त प्लेस करायचा की फिट होतो. हा काय निघत नाही. आणि इथे टेलिसिन कंपनीचा ब्रँडिंग आहे आणि इथे कुठल्या नंबरचा फिल्टर आहे त्याची डिटेल आहे. असा काही आहे. हे बघा, हे असे 4 फिल्टर आहेत. तर आपण जेव्हा मोटो ब्लॉगिंग करायला जाऊ तेव्हा तुम्हाला मी दाखवतो कसा याचा इफेक्ट वगैरे आहे.
आणि आपला हा शेवटचा जो प्रोडक्ट आहे हा स्क्रीन प्रोटेक्टर, हा पण ॲक्शन 6साठी कम्पॅटेबल आहे. आणि याचा बघा हा मॉडेल नंबर आहे इथे. ठीक आहे, हे कसं लावायचं आहे त्याचं इन्स्ट्रक्शन आहे. तर ओपन करू याच्यामध्ये. हे बघा DJI ॲक्शन 6 क्लिनिंग वाईप्स आहेत 2. त्याच्यानंतर हा मागचा स्क्रीनचा प्रोटेक्टर आहे. हे बघा, त्याच्यानंतर ही फ्रंट लेन्ससाठी आहे. हे बघा, त्यानंतर हा फ्रंट जो स्क्रीन आहे त्याच्यासाठी आहे. एकदा आपण हा बहुतेक असा असणार. हां, हे बघा एकदम परफेक्ट आहे. मोठावाला जो आहे तो पण लावून बघूया. असं एकदम परफेक्ट आहे, बघू शकता. याला आपण थोड्या वेळात इन्स्टॉल करूया. ही घेण्याची गरजेची होती. तर आपण आता या ॲक्सेसरीजमधलं हे आता आपण हे या स्क्रीनला, लेन्सला आणि ह्या पाठच्या स्क्रीनला आपण प्रोटेक्शन लावून घेऊया. तर चला थोड्या वेळात आपण आता इन्स्टॉल करूया. आता आपण हा स्क्रीन प्रोटेक्टर लावूया. पहिली ही स्क्रीन क्लीन करूया आपण. वाईप नंबर 1. तर हा वाईप नंबर हा ड्राय आहे, एकदम मायक्रो डस्ट. याची फ्रंट साईज आहे. एकदम परफेक्ट लागला. हे बघा, फ्रंटचा लावून घेऊया. एकदम बारीक. एकदम परफेक्ट बसला, वाटणार पण नाही. एकदम परफेक्ट लागलं आहे. कटिंग चांगली आहे, एकदम प्रॉपर आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला या ॲक्सेसरीजबद्दल तुम्हाला सगळ्या लिंक वगैरे कुठून घेतली, कशी आहे, कितीला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.